पश्चिम बंगाल विधानसभेच्या प्रचाराचा जोर वाढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। बंगालमध्ये फडणवीसांच्या उद्या 4 सभा। राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी मदत जाहीर। ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणार। महसूल विभागाकडून मदतीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 53 कोटी 83 लाखांचं वितरण। 66,312 शेतकऱ्यांना मिळणार मदत। कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हरियाणा पॅटर्न राबवणार। कामगार मंत्री आकाश फुंडकरांची घोषणा। हरियाणा पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी लवकरच अभ्यास गट नेमणार। फुंडकरांची माहिती। नाशिकच्या मालेगावमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत शिक्षण आरोग्य विभागाची आढावा बैठक। मनपा शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश। आरोग्य सुविधांचाही घेतला आढावा। आज 173वा भारतीय रेल्वे दिवस ठाण्यामध्ये उत्साहात साजरा। 16 एप्रिल 1853ला बोरीबंदर ते ठाणे मार्गावर धावली होती भारतातली पहिली रेल्वे। गडचिरोली पोलिसांच्या प्रोजेक्ट उडानची यशस्वी कामगिरी। 1278 तरुणांनी मिळाला रोजगार। पोलिसांच्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील तरुणांना मिळाली नवी दिशा। परभणीच्या पडेगावमधील अहिल्यादेवींच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला। 31 मे पर्यंत पुतळा नियोजित जागेवर हलवणार। पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीला यश। जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 23 कोटी 33 लाखांची फसवणूक। अस्तित्वात नसलेला शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावानं घेतलं कर्ज। आरोपी रायचंद कुरंगळला अटक। लातूरच्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेमध्ये धूम्रपान आणि मद्यपान करत शिक्षकाची पेपर तपासणी। व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। पालकांच्या संतापानंतर शिक्षण विभागाकडून कारवाईचे संकेत। बीडच्या अंबाजोगाई सिरसाळा परळी नागापूर मोहा या रस्त्याचं काम तत्काळ सुरू करा। अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था। नागरिकांनी केलं ठिय्या आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।